18 नोव्हेंबरच्या रात्री सरिता जेवण करून तिच्या लेकरांपाशी झोपी गेलेली होती. तिचा 40 वर्षाचा पती अचानक दारू पिऊन येतो आणि तिला म्हणतो की संबंध करायची इच्छा झाली. हे तिच्यासाठी रोजचंच होतं, त्यामुळे ती काय बोलली नाही. तिने करू दिले संबंध, पण अचानक तो तिच्या तोंडामध्ये द्यायला चालला. आता त्यांची लहान लहान लेकरं हे सगळं बघत होती. एकाच रूममध्ये झोपलेली होती सगळं. हे तिच्यासाठी नवीनच होतं. त्यावेळेला तिने हे सगळं वाचवण्यासाठी आणि लेकरांच्या मनात असं काही चुकीचं जाऊ नये म्हणून तिने तिच्या पतीचं गुप्तांग दाबून धरले. तो ओरडत होता, "सोड, सोड, सोड." त्याची पूर्ण नशा उतरली, पण तिने काय सोडलं नाही. आसपासची लोकं ह्या सगळा कालवा ऐकून जमा झाली. त्याच्यानंतर त्या रूममध्ये असं काय घडलं, जी लोकं जमा झालेली होती त्या लोकांनी हे दृश्य बघून डायरेक्ट पोलिसांना कॉल केला. नेमकं काय घडलं त्या रूममध्ये मी पूर्ण स्टोरी सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, 10 वर्षापूर्वी सरिताचे वडील तिच्या लग्नासाठी एकदम काळजी करायचे. कारण सरिताचं वय 25 वर्ष झालेलं होतं. तिचे वडील मोलमजुरी तर करायचे, पण पूर्ण पैसा दारूमध्ये उडवून टाकायचे. दारू प्यायचे दिवसभर, मजुरी करून आलेल्या पैशाची दारू पिऊन टाकायचे. त्या सरिताचं घर असं चालत होतं की तिची आई आणि हे सरिता बांधकामाच्या गवंड्याच्या हाताखाली काम करायचे. काम करून जो पैसा येतोय तो घर खर्चासाठी वापरायचे. आता सरिताच्या वडिलांना टेन्शन तर होतं, पण ते दारू पिऊन पैसा उडवून टाकायचे. आता त्यांना जास्त टेन्शन यायचं, दारू पितोय मी, पैसा नाही, पोरीचं लग्न करायचं आहे. पण सरिताचा बाप काय दारू प्यायचा कमी आला नव्हता. ज्या ठेक्यावरती जायचा दारू प्यायला, त्याच ठेक्यावरती 35 वर्षाचा रामपाल यायचा दारू पिण्यासाठी. हा जो रामपाल आहे तो एकदम अय्याश किस्मचा माणूस, एकदम म्हणजे थर्ड डिग्री असलेला माणूस, थर्ड क्लास म्हणायचा असा. त्याचं 10 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. एक सुंदर बायको होती, पण त्याने त्याच्या बायकोला त्रास देऊन एकदम असं मारहाण करायचा, विचित्र संबंध बनवायचा, नाही तसलं बोलायचा. त्यामुळे त्याची बायको त्याला सोडून गेलेली होती. पहिल्या बायकोने तर त्याला सोडून दिले होते. तिला जाऊन 2-3 वर्ष झाली होती. आता हा जो रामपाल होता एकटाच राहायचा. त्याच्या आईवडिलांचे निधन झालेले होते. आता याला एका स्त्रीची गरज होती. त्याला एक जाणवायचं की आपल्यासोबत एक स्त्री असावी, बायको असावी. पण तोही दारू पिण्यापासून काही वंचित राहत नव्हता. रोज दारू प्यायचा. त्यावेळेला त्याला असं समजलं तिथं दारू पिणाऱ्या लोकांकडून की ही जी सरिताचा बाप आहे, याला याच्या पोरीच्या लग्नाची काळजी आहे, म्हणून हा जास्त दारू पितो. असं ऐकल्यानंतर या रामपालने विचार केला की याच्याकडे पैसा नाही, याला पोरीचं लग्न करायचं आहे. माझ्याकडे पैसा आहे, पण माझ्याकडे बायको नाही. तर असं जर केलं मी, तर याला जर गंडवून याच्या पोरीसोबत जर लग्न केलं, तर मला जे पाहिजे ते मिळेलच, याच्याही पोरीचं लग्न होईल. असा विचार करून रामपालने त्या सरिताच्या बापाशी ओळख वाढवायला चालू केली. ओळख वाढवत वाढवत 10 दिवस, 15 दिवस, महिना त्याला दारू पाजायचा, त्याला कामावरती घेऊन जायचा, त्याला त्याच्या घरचं परिस्थिती दाखवायचा. त्याला असं वाटायचं की मी जर ह्याला सगळं दाखवलं तर हा नक्कीच त्याची पोरगी देईल. असंच झालं. सरिताचे वडील आता ह्याला बघून, ह्याची संपत्ती बघून इम्प्रेस झाले होते. आता हे सगळं दिखावा होता आणि ह्या दिखाव्यामध्ये सरिताचे वडील भाळावून गेले होते. काही दिवसानंतर हा जो रामपाल आहे म्हणतो की काय करणार, हे सगळं तर आहे माझ्यापाशी, पण एक पत्नी नाही. खूप दिवस झाले मी पत्नी शोधतोय, पण लग्न होईना. त्यावेळेला सरिताचे वडील म्हणतात, मीही माझ्या मुलीसाठी एक स्थळ शोध. रामपाल म्हणतो, मग एक काम करू ना, मीच तुमच्या पोरीसोबत लग्न करतो. सरिताचे वडील थोडा विचार करतात. त्यांना सगळं बघितलेलं होतं, त्यांनी विचार केला. त्यांना माहीत होतं की हा दारू पितोय, पण ते म्हणायचे मी पण दारू पितोय, त्याला काय होतंय, पैसा आहे पोराकडे, काय अडचण नाही. वय पण 35 वर्ष आहे, पण चालून जाईल पैशापुढे. त्यामुळे त्यांनी सरिताचं लग्न त्याच्यासोबत ठरवलं. आता सरिताला हे पटलं नाही, पण शेवटी वडिलांची काळजी, वडिलांना असं दररोज दारू पिणं हे पटत नव्हतं तिला. ती म्हणायची लग्न केलं तर दारू सोडावी लागेल. त्या सरिताचे वडील म्हणले, हो नक्की, तू जर लग्न झालं मी 100% दारू सोडून देईन. असं म्हटल्यानंतर सरिताने त्या रामपालसोबत लग्न केलं. ज्या वेळेला लग्न झालं होतं, सरिताचं वय 25 वर्ष, सरिता जवान होती. आता हा जो रामपाल होता, दिवस रात्र तिच्यासोबत शरीरसंबंध करायचा. त्यामुळे यांना लवकरच 2 अपत्य झाली. एक लहान पोरगा 8 वर्षाचा होता आता सध्याला, आणि एक पोरगा 6 वर्षाचा. हे दोघांना सांभाळत सांभाळत सरिताचा दिवस कसा जायचा हे तिला समजत नव्हतं. पण हळूहळू तिचा जो पती होता, थोडी अगोदर दारू प्यायचा, नंतर वाढत वाढत गेला आणि अश्लील व्हिडिओ बघायचा, आणि ज्या व्हिडिओमध्ये जसं दिसेल तसंच तो ट्राय करायचा. या सगळ्यांना सरिता कंटाळून गेली होती. पण शेवटी तिला तिच्या वडिलांची परिस्थिती आठवायची आणि या लेकरांचं जीवन पुढे कसं होईल हे आठवायचं, म्हणून शांत बसायची. पण हा जो रामपाल होता बेलगाम झालेला होता. सरिता काही बोलत नाही म्हटल्यानंतर
नवीन नवीन व्हिडिओ बघायचा, नवीन नवीन प्रकारे ट्राय करायचा, गोळ्या खाऊन ट्राय करायचा. सरिताला याचा एवढा त्रास झालेला होता. सरिताने विचार केला की आता याचा आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. हा जर आपल्याला जगू देणार नाही, असं जर चालत राहिलं तर लेकरांचं काय होईल? म्हणून हिने विचार केला की याची संपत्ती तर आहे, हा जर गेला सगळी संपत्ती माझी होईल, मी निवांतपणे जगू शकेल लेकरांसोबत, असा विचार केला. हा जो रामपाल होता ठेकेदारीचं काम करायचा, याच्यासोबत एक सुनील नावाचा 25 वर्षाचा पोरगा होता. हा पोरगा रोज त्याच्या घरी यायचा, त्याला घेऊन जाण्यासाठी कामावरती. मुकदम चला कामावरती म्हणायचा. या सुनीलवरती सरिताची नजर गेली. सुनील दिसायला सुंदर होता आणि व्यायाम करायचा, चांगली जबरदस्त बॉडी होती. सरिताने विचार केला की याचा काटा काढायचा असेल तर हा परफेक्ट पोरगा आहे आणि आपल्या फ्युचरसाठी पण चांगला आहे, नंतर आपण याच्यासोबत लग्न करू. आता हळूहळू त्या सुनीलसोबत ही सरिता जी होती चांगली घोळा मिळायला लागली. म्हणजे त्याला गोड बोलणे, त्याच्यासोबत मैत्री करणे, नंबर एक्सचेंज केला, त्याच्यावरती फोनवरती बोलणे. आता 25 वर्षाचा जो सुनील होता तो काय दूधकोळा नव्हता. त्याला लक्ष देत होतं की काय चालू आहे आणि त्याला पूर्ण परिस्थिती माहिती होती. त्यामुळे त्याने विचार केला की चला चान्स भेटतोय, सोडून द्यायचं आहे कशाला, करायचं. जर पुढे काय वाटलं तर देऊ सोडून. म्हणून त्याने चालू केलं. दोघांमध्ये आता एवढी मैत्री घट्ट झाली. प्रायव्हेट गोष्टी बोलणं की काय करतो, कसं चालू आहे. त्यावेळेला म्हणायचं की रात्री लई जंगी कार्यक्रम झालेला दिसतोय, एवढं कंटाळलेला आहे. काय ती कथा सांगू म्हणायची, बेकार हाल आहे माझं. मला एक असा कोणीतरी पाहिजे आहे जो की शांत असेल, मला समजून घेईल. सुनील म्हणाला, मी आहे ना, कशाला तुम्ही काळजी करताय. ज्या वेळेला येईल असं म्हणतो. आता त्या सरिताला भारी वाटतं. सरिता त्यावेळेला त्याच्यासोबत शरीरसंबंध बनवते. रामपाल बाहेर गेलेला होता. ते दोघे शरीरसंबंध बनवतात. तिला जसं पाहिजे होतं तसं मिळालं. या सुनीलला जे पाहिजे होतं ते मिळालं आणि आता या सरिताला पुढचा कार्यक्रम करण्यासाठी एक पोरगा मिळालेला होता. हळूहळू त्या सुनीलला तिच्या शरीराची गोडी लावली. आता सुनील 2 दिवससुद्धा राहू शकत नव्हता तिच्या शरीराशिवाय. तिला दररोज शरीरसंबंध करायची सवय लागली होती. आता जी सरिता आहे त्याला हळूहळू डावचायला लागली. नाही, तू येऊ नको उद्यापासून. रात्री लईच केलं शरीरसंबंध, पतीने असं केलं तसं केलं म्हणून म्हणली की नाही मी करू शकत. मग आता ह्या सुनीलला तिची गोडी लागली होती. तो आता बावचळायला लागला. नाही, मला सवय लावली आणि आता नाही म्हणते म्हणून. तो तिला रागवायचा, म्हणायचा मी काय करू आता तुझ्यासाठी, सांग ना, जेणेकरून तू मला देशील. ती म्हणायची या पतीचा काटा काढावा लागेल. त्यावेळेला हा सुनील म्हटला की काटा काढायचा आपण मिनिटात काढू, पण कसा काढायचा मला काय समजेना. ती म्हणाली आपण पूर्ण प्लॅनिंग करू. एक दिवशी मी याला दारू पिऊन आला की तुला फोन करते. जर काय वाटलं तर तू ये पटकरणी, तिथंच काटा काढून टाकून देऊ आपण, म्हणजे कुणाला शक पण येणार नाही. असं आखू की आपण त्यानं आत्महत्या केली. जसं की मी तुम्हाला सांगितलं 18 तारखेला हा रामपाल दारू पिऊन आला आणि विचित्र पद्धतीने त्याने आज व्हिडिओ बघितला होता की आता ते तुम्हाला कसं सांगू, तोंडामध्ये देण्याचा एक व्हिडिओ बघितला त्याने. तो व्हिडिओ बघितल्यामुळे तो तसंच करायचा ट्राय करायला लागला. तिची लहान लेकरं तिथं बसलेली होती. तिला आता हे सहन झालं नाही. त्यांचा प्लॅन तर नव्हता की त्याला आजच संपवायचं. पण तिने लगेच त्या सुनीलला फोन केला, ये आज तू, आज ह्याचा काटा काढू. ज्या वेळेला तो तोंडात द्यायला गेला, गुप्तांग धरली. सुनील आला होता. सुनीलने चादर टाकली, गळा वळून धरला. तिने गुप्तांग धरलं, त्याने श्वास बंद केला. त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. आसपासची लोक ओरडत आली होती, काय झालं काय झालं. आता सरिता म्हणली की काय करायचं. सुनीलला बेडखाली ढकललं आणि म्हणाली की हा वेगळाच काहीतरी करत होता, मारहाण करत होता आणि लहान लेकरांपुढे काहीतरी करायला लागला म्हणून मी हे दाबून धरलं, मृत्यू झाला. पोलिसांना फोन केला लोकांनी, पोलीस आले. आता याच्यामध्ये सरिताला पहिली संशयित सरिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तोपर्यंत सुनील जो होता, जी माणसं आली होती त्यामध्ये मिक्स झाला आणि तिथंच उभा राहिला, बघत राहिला. त्यांनी तर दोघांनी केलेलं होतं सगळं. पोलिसांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे जाणवलं की दाबून तर धरलं होतं पण श्वास बंद झाल्यामुळं मृत्यू झाला. तर आता त्यांना शक आला की हिनं तर दाबून धरलं होतं, तर श्वास कोणी बंद केला. तर पोलिसांनी रिसर्च करायला चालू केली, आसपासची CCTV वगैरे चेक केलं. तर त्यांच्या चौकामध्ये एक CCTV लागला होता. 11 वाजता एक पोरगा पळत पळत आलेला होता या रामपालच्या घराकडे. कोण आहे तर त्याचा जो कामगार आहे, त्याच्यासोबत जो काम करतो सुनील, तो सुनील होता. आता पोलिसांनी सुनीलला हुडकायला चालू केलं. सुनील गायब झाला होता, अंडरग्राऊंड झाला होता. पोलिसांनी सुनीलला 2-3 दिवसानंतर ताब्यात घेतलं. सुनील काय बोलेना. तू कशासाठी पळत होता. तो म्हणाला की मी हे कालवा ऐकला म्हणून पळत होतो. पण पोलीस तर म्हणले तुझं तर घर इथून 1.5 किलोमीटर दूर आहे आणि तू कसं काय, तुला आवाज कसं काय ऐकू आला. सुनीलचं मोबाईल चेक केला, कॉल रेकॉर्डिंग चेक केली, हिस्ट्री चेक केली. सरिताचा त्या टायमाला फोन आला होता, त्यामुळे तो पळत आला. आता लगेच लोकांच्या लक्षात येतंच की नेमकं काय घडलं असेल. आसपासच्या लोकांनी पण सांगितलं असं असं आहे या दोघांचं म्हणून.
आणि त्या लहान लेकरांना विचारल्यावर ते म्हणले की हा जो काका आहे तो आला होता. पोलिसांनी आता दोघांना ताब्यात घेतलं आणि सरिताला एका साईडला बसवलं आणि सुनीलला एका साईडला बसवलं वेगवेगळ्या रूममध्ये. सुनीलला असं सांगितलं की सरिता कबूल केली सरिताने की तू मारलंय म्हणून, आणि सरिताला सांगितलं की सुनीलने कबूल केले की तुझ्यावरती ढकलून दिले. बघा मग आता साक्ष देताय का कसं करताय, असं म्हणून यांची स्टेटमेंट वगैरे रेकॉर्ड करून घेतली. एकमेकाविरुद्ध दोघांनी स्टेटमेंट दिली. पोलिसांनी आता यांना कोर्टामध्ये हजर करणारच आहेत. यांना जी सजा होईल ती होईलच. पण मित्रांनो आता बघा यामध्ये चूक कोणाची? चूक तर सगळ्या चौघा लोकांची पण आहे. सरिताच्या बापाची, सरिताची, सुनीलची, रामपालची. ही म्हणजे पूर्ण गुन्हेगारी विश्वातीलच लोक असतात अशी करणारे. तर बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.